नमस्कार सर. भारतरत्न महर्षी अण्णा व बाया कर्वे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आजच्या या आभासी कार्यक्रमात आजचे प्रमुख वक्ते, ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते माननीय रणजितसिंह डिसले गुरुजी, संस्थेचे सर्व मान्यवर, सर्व शाखांचे शाखा प्रमुख व शिक्षक, माझ्या विद्यार्थी मैत्रिणी व त्यांचे पालक यांचे मी शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षे स्वातंत्र्याची अशी नवी शृंखला सुरू केली आहे. या शृंखलेत आपण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी पुष्प गुंफत आहोत. त्यातील आजची चौथी गुंफण गुंफणार आहेत माननीय रणजितसिंह डिसले गुरुजी. नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात मनाचा श्लोक म्हणून व त्याचा अर्थ जाणून घेऊन करूयात. आपण आता मनाचा श्लोक म्हणूयात. सर्वांनी हात जोडायचे आहेत. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. याचा अर्थ मी सांगते. हे मना, आपल्यापेक्षा आधीच कुणी द्रव्य साठवले असेल तर त्याची तू अपेक्षा करू नको. दुसऱ्याचे द्रव्य, संपत्ती स्वार्थ बुद्धीने स्वतःलाच हवी म्हणणारी पापबुद्धी आपल्याला नको. ज्या कामामुळे आपल्याला पाप लागते, लोक नावं ठेवतात, ते वाईट काम आपण कधीच करू नये. हे मना, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव की स्वार्थ बुद्धीने गैरमार्गाने वागून एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी वाईट वाटते, दुःख होते. तेव्हा हे मना, नीट सर्व विचार करून वागत राहा. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देण्याची विनंती मी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्राजक्ताताई वैद्य यांना करते. नमस्कार. वंदनीय अण्णा कर्वे, आदरणीय बाया यांना प्रथमतः वंदन करते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक विचारांची शृंखला आजची आपली गुंफण चौथी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हा आमच्या शाळेने सुरू केलेला उपक्रम. याचे आजचे प्रमुख वक्ते माननीय रणजितसिंह डिसले सर, संस्थेचे सर्व मान्यवर, सर्व मुख्याध्यापक, आभासी पद्धतीने उपस्थित असलेले सर्व हितचिंतक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, या सर्वांचं मी मुख्याध्यापिका प्राजक्ता प्रमोद वैद्य मनपूर्वक स्वागत करते. खरं तर आज वसंत पंचमी, सृष्टी सृजन पर्व आज आहे. म्हणजे असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतीत की विष्णूंनी जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याला सांगितलं, सृष्टी निर्माण तर झाली पण मौन आणि उदास होती. त्यासाठी ब्रह्मदेवाने विष्णूचा धावा केला आणि विष्णूंनी महामाया दुर्गेला पाचारण केलं आणि दुर्गेने विचारलं की का माझा धावा केला. त्यावेळी सृष्टी मौन आहे, काय करू. त्यावेळी दुर्गेने स्वतःच्या शरीरातून एक प्रचंड शक्ती निर्माण केली, जिचं चतुर्भुज असं रूप होतं, सुंदर दिसायला होती आणि त्या शक्तीच्या हातात होती वीणा. एक हात अभयकर होता तर दुसऱ्या 2 हातात माळ आणि कमंडलू होता आणि हीच ती सरस्वती. हिचा जन्म म्हणजेच वसंत पंचमी. तिची चतुरंगी कोमल बोट वीणेवरनं फिरली, झंकार निर्माण झाला, संगीत जन्माला आलं आणि सर्व सृष्टी चेतनामय आणि बोलती झाली. या महासरस्वतीचं पूजन, गायन, वादन, नृत्य हे सर्व कला आज ह्याचं पूजन करतात. आणि आपली तर ती विद्येची देवता, जिच्या हातात एक पुस्तक आहे आणि ह्या विद्येच्या देवतेचं स्मरण करण्याचा दिवस. आणि सर, आज तुम्ही प्रमुख वक्ते आहात, ह्याच्यापेक्षा दुसरा छान योग कुठला असू शकतो. तर ह्याच्यामध्ये आजच्या शिक्षकांमध्ये नवीन ह्या सरस्वतीची आराधना करण्यासाठी काही तंत्रज्ञान,
किंवा काही नव्या गोष्टी असणं आवश्यक आहे. आणि अशी आराधना आपण करून आपला भारत आत्मनिर्भर करण्यासाठी आपण नवीन विद्यार्थी घडवणार आहोत. आणि विद्यार्थिनींनो, तुम्हाला घडवणारे शिक्षक सुद्धा असे वेगवेगळे उपक्रम करतात आणि आदर्श तुमच्या समोर ठेवला जातो. फक्त माझे शिक्षक, माझ्या सगळ्या महाराष्ट्राचे शिक्षक, माझ्या संस्थेचे शिक्षक हे त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि फक्त तुम्हाला ते दिशादर्शक असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनही आपणही ते आत्मसात करावं. पुन्हा एकदा माननीय रणजित सिंह डिसले सरांचं मी स्वागत करते आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. खरं तर आपल्या सगळ्यांना डिसले सर माहिती नाहीत असं नाहीच. नोबेल पारितोषिक समान मानला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते, आजचे प्रमुख वक्ते माननीय रणजित सिंह डिसले यांचा परिचय खरं तर त्यांच्या कार्यामुळे सर्वांना आहे. महाराष्ट्रातील समस्त शिक्षकांचं काम जगभर आपल्या कृतीतून पोहोचवणारे आजचे आपले प्रमुख वक्ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. IT क्षेत्रात करिअर करण्यासाठी पर्यायी व्यवसाय म्हणून त्यांनी अध्यापन स्वीकारलं आणि शिक्षक प्रशिक्षणाबाबत नवीन नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. विशेषतः भारतातील शिक्षण क्षेत्रात मुलींसाठीचे महत्वपूर्ण अडथळे दूर करून असंख्य मुलींचं जीवन यशस्वीपणे बदललं. तुम्हाला मुलींनो कल्पना नाहीये, पण मुलींचं खेडेगावात किंवा अन्य ठिकाणी सुद्धा लहान वयात लग्न करून नोकरी मिळवण्याकडे कल असतो. लग्न केलं जातं किंवा नोकरी मिळवण्याकडे कल असतो. त्यासाठी सक्रियपणे एक प्रकारचा लढा देणारे आजचे आपले प्रमुख वक्ते. आणि शाळेमध्ये मुलींची उपस्थिती कायम टिकून राहावी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी उद्युक्त केलं जावं, यासाठी नवीन नवीन उपाययोजना करणारे डिसले सर. करोना काळात खरं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र अध्यापन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. शिकण्यामध्ये त्याला चालना मिळाली. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण सांगते की पाठ्यपुस्तकामध्ये ऑडिओ व्हिज्युअल पूरक सामग्रीसाठी QR कोड जो समाविष्ट केलेला आहे, त्या QR कोडची संकल्पना आता देशभर स्वीकारली जाते. तर ती निर्मिती सरांची आहे. आणि आपल्या ह्या करोना काळात सुद्धा ह्या प्रकारे शिकायला मदत त्यामुळे झालेली. त्यासाठी सरांनी स्थानिक भाषा देखील शिकली, त्यांच्या भाषेत साहित्याची पुनर्रचना केली आणि अध्यापनाचा दृष्टिकोन आपल्या पातळीवर कशी शिक्षणात सुधारणा करता येईल अशाकडे त्यांचा जास्तीत जास्त कल राहिला, की त्यामुळे मुलांना देखील त्यांच्या भाषेत चांगल्या प्रकारे समजू शकेल. रणजित सिंह हे शिक्षणातील अंतर दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे आग्रही असलेले अध्यापक आहेत. तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जातात. रणजित सिंह डिसले यांनी तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक क्षेत्रातील परिवर्तनाचं महत्व ओळखलं आणि त्या काळातील गंभीर स्वरूपावर भर दिला. आणि विद्यार्थिनींनो, आज आपण यशस्वीरित्या ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑन बोर्ड केलेलं आहे आणि घर बसल्या उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला सक्षम केलेलं आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा मी मगाशी जसं सांगितलं की अध्यापनासाठी नोबेल पारितोषिकाचं समतुल्य मानलं जाणारं $1 दशलक्ष जागतिक शिक्षक पुरस्काराचे सर मानकरी आहेत. परंतु सामाजिक भान कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रणजित सिंह डिसले यांनी व्यवसायात परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांच्या जो वाटा होता त्याच्यापैकी अर्धा भाग अंतिम फेरीतल्या शिक्षकांसोबत शेअर केलेला आहे. अतिशय चांगलं एक उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि पूर्ण भारतातील शाळांसाठी डिसले गुरुजी म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. एवढं बोलून मी संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करते. आणि खरं तर सरांनी पुढे जे व्याख्यान किंवा आपल्याला काही सांगणार आहेत सर, तर त्याच्यामध्ये एक आभाराची बाधा नको, त्याच्यानंतर तेच विषय तोच विचार घेऊन शिक्षक, पालक आणि मुलींनी
पुढे जावं ही इच्छा आहे आणि म्हणून त्यांचीच वर्गमैत्रीण रेश्मा कातोरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभाराचं काम करावं आणि त्याच्यानंतर सलग सर आपल्याजवळ संवाद साधतील. धन्यवाद सर, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद प्राजक्ताताई. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी रेश्मा कातोरे आभार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहे. आपल्या संस्थेची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर नेहमीच विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. त्यातीलच हा आमचा एक अभिनवपूर्व उपक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विचारांची शृंखला. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यापक विद्यालयातील माझे सहअध्यायी आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते माननीय श्री रणजितसिंह डिसले सर, आपण आपल्या अतिशय व्यस्त अशा जीवनशैलीतून वेळ काढून जे आभासी पद्धतीने जे मार्गदर्शन करणार आहात त्याबद्दल मी संस्थेच्या व शाळेच्या वतीने आपली अत्यंत ऋणी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, रथ हा जगन्नाथाचा, पुढे पुढेच चाला याचा, क्षण हा आजचा, भाग्याचा, तुमच्या ऋणातच राहण्याचा. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव माननीय PVS शास्त्री सर, संस्थेचे उपसचिव माननीय वाजे सर, शाळेच्या शाला समिती अध्यक्षा माननीय सविताताई काजरेकरताई, शाला समिती सदस्या माननीय सीमाताई कांबळे, संस्थेतील इतर मान्यवर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आभासी पद्धतीने उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थिनी व आमचे पालक वर्ग, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आम्हाला सतत मार्गदर्शन करणाऱ्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगरच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय प्राजक्ताताई वैद्य यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. यापुढे आम्ही असे अनेक उपक्रम घेऊन आपणासमोर येणार आहोत. तरी आपणा सर्वांचे सहकार्य असेच लाभावे ही सदिच्छा. मिलिंद जोशी सर यांच्या 4 ओळी सरांसाठी म्हणाव्या वाटतात. ज्याच्या ठाई ठाई वसे ज्ञानदानाचा विचार, ज्याच्या ठाई ठाई वसे ज्ञानदानाचा विचार, त्याचे उघडे दार शिष्यांसाठी. ज्याला लघुत्वाची जाण, त्याला गुरुत्वाचे स्थान, ज्याचा जगात सन्मान क्षणोक्षणी. आपल्या पुढील वाटचालीसाठी मी माननीय डिसले सरांना सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण सगळेजण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत अशा माननीय डिसले सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय का? सर येतोय, आवाज येतोय. ठीक आहे. थँक्यू. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतले सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिशुविहार शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय वैद्य मॅडम आणि तुम्ही सर्व संस्थेचे पदाधिकारी, सचिव आणि सर्व सदस्य महोदय, सर्वांना नमस्कार. आज खरं तर शनिवारचा दिवस आहे, तुमच्यासाठी सुट्टीचा दिवस असू शकतो. हा सर्वांसाठीच खरं तर सॅटर्डे संडे आपण सुट्टी करतो. पण मला आज आनंद वाटतो की तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही सर्वजण आज व्हर्च्युअली या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन देखील केलेलं आहे. हे तुमच्या मगापासूनच्या नियोजनाच्या कार्यक्रमातून दिसूनच येत आहे. आपल्या शाळेतल्या या कातोरे मॅम या आमच्या खरं तर D.Ed मध्ये आम्ही एकत्र शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथून त्या आम्ही एकाच शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि आज त्यांच्याशी व्हर्च्युअली माध्यमातून त्यांच्या शाळेतल्या मुलांशी बोलताना खरं तर खूप आनंद व्यक्त करावासा वाटतो. शिक्षकांना, मुलांना आणि संपूर्ण पालकांना देखील मागची 2 वर्ष जी होती ती आपल्यासाठी खूप वेगळी, कठीण आणि संक्रमणाच्या अवस्थेतली ती 2 वर्ष होती. अजूनही सांगता येत नाही की हा कालावधी कशा पद्धतीने पुढे जाईल. पण बघा, जर भारतीय शिक्षण पद्धती आपण जर थोडं भूतकाळात जाऊन पाहिलं तर ही कशा पद्धतीने बदलत गेलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. सुरुवातीच्या काळामध्ये आपण शिक्षण हे ऋषीमुनींच्या, गुरूंच्या घरी जाऊन घ्यायचो. त्यांचा ऋषींचा आश्रम असायचा, त्या आश्रमामध्ये विद्यार्थी जायचे, त्यांचे शिष्य जायचे आणि तिथून ते त्यांचं
शिक्षण पूर्ण करायची. तो गुरुकडे तो चॉईस होता की कुणाला निवडायचं शिष्य म्हणून आणि मग त्याच्या पद्धतीने त्याचं अध्ययन व्हायचं. त्याच्यानंतर ही जागा आता शाळेमध्ये कन्वर्ट झाली होती, जिथं शिक्षकही एकत्र यायचे आणि विद्यार्थीही एकत्र यायचे आणि या चार भिंतीच्या वर्गखोलीमध्ये ती शिक्षण प्रक्रिया सुरू झाली. आता कोरोनाच्या काळात मात्र याच्या पुढे आपण एक पाऊल टाकलेलं आहे आणि जिथं विद्यार्थी त्यांच्या घरी असतात, शिक्षक त्यांच्या घरी असतात, मात्र ते व्हर्च्युअली एकत्र येतात. जसं आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि व्हर्च्युअली एकत्र येऊन शिकणं आणि शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती पुढे चाललेली आहे. हा बदल काय दर्शवतो आपल्याला? या कोरोनाच्या काळामध्ये जग तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत 10 वर्ष पुढे गेलेलं आहे आणि हा बदल, हा वेग शिक्षण क्षेत्राला तितकासा मानवणारा नाहीये. ही सवय नाहीये आपल्या मुलांना देखील आणि शिक्षकांना देखील की कसं ऑनलाईन शिकायचं. ऑनलाईन शिक्षणामध्ये ती मजा येत नाही किंवा त्यात तो शिक्षक विद्यार्थी हे नातं निर्माण होत नाही, तो भावनिक ओलावा निर्माण होत नाही, शिक्षकांमधलं आणि विद्यार्थ्यांचं नातं त्याच्यामध्ये चांगलं निर्माण होणार नाही, ही भीती आपल्या मनामध्ये आहे. कारण केव्हाही आपण जेव्हा बदलाची अपेक्षा करतो तर पहिल्यांदा तो बदल होताना त्याला विरोध होतो. तुम्ही पहा, आपल्या शिक्षण संस्थेचे जे मूळ, ज्यांच्या नावे आपण ही शिक्षण संस्था सुरू केलेली आहे, आदरणीय अण्णा, त्यांनी जेव्हा ही संस्था स्थापन केली आणि ज्या हेतून स्थापन केली, तेव्हा त्यांना देखील त्या काळातला हा खूप क्रांतिकारक बदल होता. त्यांचे विचार हे खूप क्रांतिकारक होते आणि ज्या बदलाला समाजाने विरोध केला ते बदल आज सर्व मान्य झालेले आहेत. त्याची सवय झालेली आहे. इथून पुढे देखील हे ऑनलाईन शिक्षण हा तुमच्या आमच्या जीवनाचा एक आमूलाग्र भाग होऊन जाईल आणि तुम्हाला देखील ते अनुभवणे पडत जाईल. पण मग हे सर्व होत असताना एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय करायला हवं, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय करायला हवं आणि एक पालक म्हणून देखील आपल्याला काय करायला हवं, हे जाणून घेणं फार महत्वाचं, गरजेचं आहे. काय होतं बघा, शिक्षक नेहमी आपण जेव्हा ऑनलाईन क्लास बघतो, अनेक वेळा मी अनेक शिक्षकांच्या किंवा अनेक शाळांच्या ऑनलाईन क्लासमध्ये जस्ट बघण्यासाठी जात असतो की कशा पद्धतीनं काही नवीन गोष्टी भेटतात. इथून पुढे आपल्याला व्हर्च्युअली कसं क्लासरूम एंगेज करायचा, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. याची विशिष्ट कौशल्य जी असतात ती शिक्षकांना आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. याचं प्रशिक्षण शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. पण मग हे प्रशिक्षण देणार कोण? कुठे मिळेल हे प्रशिक्षण? याच्या बाबत मात्र आपण अनेक जण अंधारात आहोत. आपण कोण अशा पद्धतीचं प्रशिक्षण देऊ शकतो? तुम्ही जर ऑनलाईन क्लासेस कसं टीचिंग स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर खूप सारे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथं शिक्षकांचे स्किल डेव्हलपमेंट, प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी कोर्सेस सुरू असतात. ते कोर्सेस तुम्ही करायला हवे. तुम्ही जर बायजूस किंवा बाकीच्या इतर एडटेक कंपन्यांचे टीचर्स बघितले की ते कशा पद्धतीनं व्हर्च्युअली शिकवतात आणि व्हर्च्युअली त्यांच्या क्लासमध्ये देखील मुलं तितकीच रममाण होतात, रंगून जातात. हे आता आपल्याला पारंपरिक पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकांना हे काम करावंसं लागणार. हे खरं आहे की तंत्रज्ञान ही शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाही, पण जे शिक्षक तंत्रज्ञान वापरतात ते मात्र पारंपरिक पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकांची जागा नक्की घेतील. आणि आता शिक्षकांना पारंपरिक अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र बाजूला ठेवून नवीन तंत्रज्ञानाची कास धरणं खूप गरजेचं झालेलं आहे. जर तुम्ही बदल स्वीकारले नाहीत किंवा अंगीकारले नाहीत तर तुम्ही काळाच्या खूप मागे जाल आणि तुम्ही नष्ट होण्याचा देखील धोका आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ज्याला असं म्हणतो, जे अनुकूलन साधू शकतो तोच जगतो. किंवा महापुरे येतील, मोठी झाडे जातात पण लावासारखी छोटं झाडं, पाती जी असतात ती आपली अगदी सहज त्या महापुरामध्ये जिवंत राहतात. हा बदल आता शिक्षकांनी स्वीकारणं गरजेचं आहे. हे निश्चित करायला की आपल्याला या व्हर्च्युअल माध्यमातून ते नातेसंबंध निर्माण करता येणार नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही हळूहळू पुढे जा आणि शिक्षक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वेगळ्या माध्यमातून शिकवायला सुरुवात करतील तर मला असं वाटतं की पहिल्यांदा शिकण्यासाठीची एक काय म्हणूयात क्युरिओसिटी, ऊर्जा, उत्सुकता निर्माण होईल तुमच्या मनात आणि ती उत्सुकता, ती ऊर्जा तुम्हाला नवनवीन मार्ग शोधण्यासाठी देखील प्रेरक ठरू शकते. आपण खूप वेळा पाहिलं, या ठिकाणी मला गोष्ट सांगावीशी वाटते. एक जोडपं होतं. ते डोंगराच्या अगदी वरच्या टोकाला राहत होतं
म्हणजे ते एकटंच जोडपं त्या वरती डोंगरावरती राहायचं. बाकीची सगळी जोडपी जी होती, कुटुंब जी होती, ते डोंगराच्या पायथ्याला राहायची. आणि मग त्या डोंगराच्या वरती जो माणूस, त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा राहायचा, तर ते रोज खाली यायचे, त्यांचं काम करायचे आणि पुढे निघून जायचं, वरती जायचे. आता एके दिवशी काय झालं, तो जो माणूस होता, जो रोज कमवायचा, पैसे मिळवून आणायचा, तो एके दिवशी तो डोंगराच्या पायथ्याला गेला आणि तो 2-3 दिवस आलाच नाही. मग त्याची जी पत्नी होती आणि ती मुलाची आई होती, तिला काळजी वाटू लागली. तिला काळजी तिच्या मुलाची देखील होती आणि तिच्या पतीची देखील होती. आता त्या काळजीपोटी त्या माऊलीनं आणि त्या पत्नीनं काय केलं असेल? ज्या काही कृती तिनं त्या काळजीपोटी केलेल्या असतील, ज्या काही उपाययोजना तिनं त्यासाठी केलेल्या असतील, ती माया, ते प्रेम त्या प्रत्येक मुलासाठी तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवं. त्या शाळेतलं, त्या वर्गातलं हे प्रत्येक मूल माझं आहे आणि त्याच्या गरजा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. असं जोवर प्रत्येक शिक्षकाला वाटत नाही, तोवर आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणता येईल. आणि मग दुसरा विचार येतो, कसं करायचं आहे? कसं करत असताना शिकण्याची एक पहिली स्टेप सुरुवात होते. कसं? हे निश्चित आहे की सुरुवातीला तुम्ही अडखळाल. कोणतीही गोष्ट चुकतच आपण शिकतो. माझ्या वर्गखोलीच्या बाहेर जो दरवाजा आहे, त्या दरवाजावरतीच मी एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे. ते असं आहे की इन दिस क्लास मिस्टेक्स आर एक्सपेक्टेड, रिस्पेक्टेड अँड सेलिब्रेटेड. आम्ही आमच्या वर्गामध्ये, आमच्या शाळेमध्ये चुकांचं स्वागतच करतो, चुका गृहीत धरतो आणि चुकांमधून शिकतो. कारण चुकतो तोच शिकतो असं आपण म्हणतो. आणि चुकण्याची प्रक्रिया वारंवार झाली, त्याच्यातून एकच गोष्ट नव्याने वेगळ्या पद्धतीनं शिकण्याची संधी मिळत जाते. त्यामुळे मी तर असं म्हणेन की चुका, अपयशी व्हा, फेल बिग, खूप त्या चुका करा. त्याच्यातून काय होईल? काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही क्रिकेट मॅचेस पाहत असाल. जेव्हा क्रिकेटच्या वर्ल्ड कपची सुरुवात झाली, पहिले 2-3 वर्ल्ड कप जे आहेत, पहिले 2 मला वाटतं की वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम जिंकायची. खूप चांगले खेळायचे ते चुकतच नव्हते. त्यांना हरवणंच अशक्य व्हायचं. आणि तिसरी वेळ जेव्हा 1983 साली आली आणि त्यांच्यासमोर भारतासारखा एक कच्चा लिंबू टीम समोर आला आणि त्यांना म्हटलं यांना तर काय आपण सहज हारूच. पण तो वर्ल्ड कप भारताने जिंकला. तिथं पहिल्यांदा ती वेस्ट इंडिजची टीम जी आहे ती चुका करायला लागली. इतके वर्ष ते चुकाच करत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना समजत नव्हते की आपण बरोबर आहोत किंवा यशस्वी होते त्याच्यामागचं कारण काय. आम्हाला वेस्ट इंडिज टीम खूप वाईट करते. हा बदल असतो. तुम्ही जेव्हा यश मिळवता तेव्हा फारसं लगेच लक्षात येते की ही कशामुळे मिळाली. पण अपयश हे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातं. तसं म्हणतो की यश पचवायला पण ताकद लागते, पण मला असं वाटतं की ते अपयश पचवणं हे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचं. आणि अपयशच आपल्याला अनेकांना काही गोष्टी चांगल्या शिकवून जातात. अनेक मोठ्या मोठ्या यशस्वी लोकांची उदाहरणं पाहतो. ते पहिल्या झटक्यात, पहिल्या टप्प्यात एका प्रयत्नात यशस्वी झालेले नाहीत. त्यांनी अपयशाचा सामना वारंवार केला. थॉमस एडिसनचं उदाहरण घ्या. त्याला म्हटलं जातं की त्याने 100 वेळा ते बल्बचा प्रयत्न केला शोध लावायचा, पण तो 100 वेळानंतर त्याला यश मिळालं. पण तो असं म्हणतो की मी 100 वेळा हे शिकलो की बल्ब कशा पद्धतीनं बनवायचा नाही. तो गोष्ट तीच होती, पण त्याच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. तंत्रज्ञान हे वाईट नाहीये, पण तंत्रज्ञान मुलांच्या करिता कसं साध्या, सोप्या, सुलभ पद्धतीने शिकवता येईल हा विचार तुम्हाला करायचा आहे. तर या कोरोनाच्या काळात तंत्रज्ञानाचं शिक्षण क्षेत्रात वापर वाढल्यामुळं शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांना पण काही अपॉर्च्युनिटीज, काही संधी निर्माण झालेल्या आहे असं मला वाटतं. बघा, मुलांच्या दृष्टीने जर विचार केला तर ती जी मुलं आहेत
त्यांना जर तुमचा क्लास आवडत नसेल, तुम्ही चांगलं शिकवत नाही असं वाटत असेल, तर एका क्लिक सरशी ती मुलं त्या क्लासमधून बाहेर पडतात. म्हणजे चॉईस मुलांकडे आलेला आहे. एखादा शिक्षक आपल्याला चांगलं शिकवत नाही असं त्यांना वाटलं की ते तुम्ही बाहेर निघतील आणि तो शिक्षक चांगला शिकवतोय त्याच्या क्लासमध्ये ते जॉईन होतील. ही एक संधी मुलांकडे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. दे हॅव चॉईस. बघा, तुम्ही जर चांगलं शिकवण्याचं गेलं तर मुलं तुमच्या क्लासमध्ये येणार. आता दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे काय वेगळी संधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील स्वतः चार भिंतीला शिक्षक समजू नका. द वर्ल्ड इज युअर क्लासरूम. हे जग म्हणजे तुमची एक शाळा आहे आणि तुम्ही जगातल्या कोणत्याही मुलांना शिकवू शकता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. स्वतःला त्यावेळेला शाळेपुरतं मर्यादित ठेवू नका. विस्तारलं पाहिजे आपलं जग आणि कामाचा व्याप आणि अनुभवांचा विस्तार झाला पाहिजे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा तेव्हा मुलांना आणि पालकांना आणि शिक्षकांना खरं तर याचा भान येईल की आपल्याला ह्या पद्धतीने देखील काम करता येऊ शकतं. तर तुमच्या विचारांची जडणघडण वेगळ्या दिशेने होऊ शकते किंवा व्हायला सुरुवात होईल. पण मग मुलांनी आता या अशा परिस्थितीत काय करायचं? तर ही खूपच अनाकलनीय, अनएक्सपेक्टेड अशी परिस्थिती होती. आणि मुलांना देखील 2 वर्ष घरामध्ये बसून कसं शिकावं हे देखील वाटल्यामुळं अनेक पालकांना देखील समस्या किंवा चिंता वाटू लागली की आता आमची मुलं मोबाईलमध्ये डोके घालून बसतात तासनतास. ज्या फेसबुकचा जन्म किंवा निर्माण त्या झुकेरबर्गने केला, तो फेसबुक किती वेळ वापरतो याचा जरा विचार करा. तो फार कमी वेळा तो फेसबुक वापरतो, पण आपण त्यानं बनवलेल्या प्रॉडक्टचा किती तास वापर करतो. म्हणजे ज्यानं बनवलं तो जास्त वापरत नाही, पण आपण जास्त वापर करतो. याचं कारण आपण भारतीय युजर्स आहोत, वापरकर्ते आहोत. बट अशा देशांना इनोव्हेटर्स, प्रॉब्लेम सॉल्व्हर्सची गरज असते. आपल्या देशातल्या समस्या सोडवणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे. प्रश्न विचारणाऱ्यांची फारशी गरज नाहीये. प्रश्न आहेतच. प्रश्न विचारण्यासाठी फारसं ज्ञान, अनुभव, कौशल्य लागेल अशातला भाग नाही. कोणीही प्रश्न विचारू शकतो. पण त्या प्रश्नांची सोडवणूक करणारे प्रॉब्लेम सॉल्व्हर्स या शिक्षणातून निर्माण करणं हे आजच्या शिक्षणाचं खरं उद्दिष्ट असलं पाहिजे. प्रास्ताविकामध्ये मॅडमने उल्लेख केला की हा देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. पण तो आत्मनिर्भर होत असताना प्रत्येक नागरिकाकडे ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक जण आपल्या समस्या स्वतः सोडवू शकेल. निदान त्या समस्या सोडवण्यासाठीची दृष्टी त्याच्याकडे निर्माण होईल, ना की तो समस्यांविषयी वारंवार चर्चा करत राहील. सो चर्चा केल्याने प्रश्न सुटतील का नाही हा याच्यावरतीच एक प्रश्नच येतो. पण समस्यांच्या सोडवणुकीची चर्चा केली तर काही साधक बाधक चर्चेनंतर काही चांगले प्रश्नांची सोल्युशन समोर येतात. तो मुलांनो, तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर या देशातले किमान एक प्रश्न, सामाजिक समस्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाच पाहिजे. आपल्या शिक्षणाचं ते उद्दिष्ट साध्य झालंच पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल की अनेक देशातली लहान लहान 12-13 वर्षाची मुलं हे करोडोंची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांचे सीईओ वगैरे झालेले असतात. ते कसं काय करतात हे लहान वयात? कारण त्या मुलांना लहान वयातच असं हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हलप झालेलं असतं. कोणताही प्रश्न निर्माण झाला की त्याचे रडत बसण्यापेक्षा त्याच्यावरती विचार करायला सुरुवात करतात. आणि हेच आपल्याला मुलांना आता हे करायचंय. तुमच्याकडे आई वडिलांनी दिलेला मोबाईल आहे, तुम्हाला माहिती आहे का? आज जो तुमच्या हातामध्ये मावणारा मोबाईल आहे त्याची जे प्रोसेसरची कॅपॅसिटी आणि प्रोसेसिंग जेवढ्या कॅल्क्युलेशन्स तो करतो, एवढ्या कॅल्क्युलेशन्स करणारा कम्प्युटरने जगातला पहिला सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेला होता. एवढं पॉवरफुल डिव्हाइस तुमच्या हातात आणि तुमच्या खिशामध्ये सामावलेला आहे. आणि त्याचा वापर आपण कशासाठी करतोय? तर काही व्हॉट्सअप, फेसबुक याच्यासाठी करणं नाहीये. म्हणजे गुगल वरती जाऊन अनेक प्रश्नांची उत्तरं, अनेक माहिती वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मिळू शकते. आणि तेच तुम्ही करायला हवं. मी जेव्हा या शिक्षण क्षेत्रात आलो आणि तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला, तेव्हा मला असं कोणी गुरु वगैरे नव्हतं. याच्याबद्दलची माहिती सांगणारं कोणीच नव्हतं.
पण मी गुगलच्या मदतीने ह्या गोष्टी शिकत गेलो, गुगलला विचारत गेलो आणि गुगलने मला जे हवं ते देत गेला. तर गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर करून जर आपण असं काही करत शकत असू, तर मुलांना तर अधिक काही वेगवेगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे आणि तुम्ही ते करायला हवं. करताना काही अडचण आली तर शिक्षकांना विचारा, मला विचारा, सर्वांना प्रश्न विचारा, त्याच्याकडून सोल्युशन समोर येतील. आणि नेमकं हेच तुम्हाला करायचं आहे. या पॉवरफुल डिव्हाइसचा वापर करून तुम्ही काही वेगळं इनोव्हेशन केलं तर खूप मला आनंदच वाटेल. मुलांसाठी मी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने शिक्षकांसाठी ग्लोबल टीचर प्राइज दिला गेला, तसं मागच्या वर्षीपासून ग्लोबल स्टुडंट प्राइज देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि त्याचे या वर्षीसाठी जी प्रक्रिया आहे ती 2 दिवसापूर्वीच सुरू झालेली आहे. त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थिनी, मुली, तुम्ही देखील अशा स्पर्धांमध्ये भाग घ्या. जागतिक व्यासपीठावरती भारताचा झेंडा रोवा. आपलं ज्ञान, आपलं माहिती, अनुभव, कौशल्य जगातल्या इतर मुलांना, शिक्षकांना आणि इतर देशांना दाखवा. शिक्षणाच्या क्षेत्रात हा देश किती पुढे गेलेला आहे, पुढारलेला आहे, सर्वांना दिसून येईल. या ग्लोबल स्टुडंट प्राइज करिता देखील तुमच्या शाळेतल्या मुलींना काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणे मला सांगा, मी तुम्हाला ते मार्गदर्शन करेन. मागच्या वर्षी आफ्रिकेतल्या, मी नाव विसरलो त्या देशाचं, तिथला मुलगा या पहिल्या ग्लोबल स्टुडंट प्राइजचा विजेता ठरला. खूप भन्नाट कामं करतात जगातली मुलं. म्हणजे शिक्षण घेत असतानाच ते काही ठिकाणी एक्स्ट्रा क्लासेस ते ऑफर करतात, काही ठिकाणी गोरगरिबांना अन्न देऊ इच्छितात, काही ठिकाणी पर्यावरणविषयक क्षेत्रात काम करतात, असं खूप काही करतात. पण आपली मुलं ही शाळा, ट्युशन, क्लास याच्यामध्येच अडकलेली आहे. त्याच्यामुळे मग ते व्यावहारिक ज्ञान, सामाजिक समस्या याची त्यांना ओळख. तर इथून पुढे तुम्ही हे करायला शिका. कोरोनामुळे खूप काळ तुम्हाला घरात बसून नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि इथून पुढे अशा काही नवनवीन कल्पना, गोष्टी तुम्हाला वाटत असेल की आपण रणजित सरांशी शेअर करावं, त्यांचं काही मार्गदर्शन घ्यावं, तुम्ही डेफिनेटली माझ्याशी संपर्क साधून त्याच्याविषयी मार्गदर्शन घ्या. माझ्याकडे जी माहिती असेल मी तुम्हाला निश्चितपणे देईन. आज मी तुमच्या या कार्यक्रमात सहभागी झालो याचा मला खरं तर खूप आनंद आहे. तुमच्या सोबत काही अनुभव मला शेअर करता आले याच्याबद्दल मी आयोजकांचे देखील आभार मानतो की तुम्ही आज मला या सर्वांशी बोलण्याची संधी दिली. इथून पुढचे जे 10-15 मिनिटं आहे तर मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याविषयी मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधेन. तर आयोजकांना माझी विनंती आहे की असे काही प्रश्न आपल्यापर्यंत आले असतील तर कोणी विचारण्यात इच्छुक असेल तर आपण त्या प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात करूया. धन्यवाद. हॅलो. नमस्कार सर. मी शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर शाळेतलीच शिक्षिका म्हणून इथे कार्यरत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षक आहेत, कारण आमचा डिव्हायसेसच खूप मोठा आहे आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बऱ्याच प्रमाणात आहेत. या सर्व शाळा मुलींसाठी आहेत. तर मुलींच्या दृष्टीने आता जेव्हा तुमचा परिचय वाचला मी, तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की मुलींसाठी तुम्ही खूप तुमचं काम आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच या गोष्टींमध्ये आपल्याला जास्त प्रमाण याच्यामध्ये दिसतं की खूप कमी वयामध्ये, आता कोविड काळामध्ये बऱ्याच मुलींचे दाखले, शालाबाह्य मुलं जास्त आपल्याला दिसले. तर त्यासाठी सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण युट्यूबच्या या माध्यमातून असंख्य पालक तुमच्या समोर आता बसलेले आहेत, तर त्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? हो, हे खरं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये अनेक मुलींना शिक्षण सोडून द्यावं लागलं. अनेक मुलींची लग्न देखील झाली. काही असे रिपोर्ट्स आले की शाळेत जेव्हा मुली आल्या तेव्हा ते मंगळसूत्र घालून त्या शाळेमध्ये आल्या होत्या. असेही काही औरंगाबाद सारख्या ठिकाणचे रिपोर्ट्स वाचनात आले होते. तर शिक्षणाच्या दृष्टीनं हे खरं तर खूप लाजिरवाणं चित्र आहे की मुलींना अशा पद्धतीनं शिक्षण सोडावं लागतं.
बघा, एक मुलगी ही खर तर 2 कुटुंबांचा एक आधार असते. ती जेव्हा शिकते, सुशिक्षित होते, आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहते, तेव्हा ती 2 कुटुंबांना सावरण्याचं काम करत असते. आणि अशा मुलींचं हे योगदान शिक्षणामधलं आणि समाजातलं आपल्याला नाकारता येणार नाही. पण मग याच्यासाठी काय करायला हवं? कारण ही जी काही मुलींची लग्न झालेली असतात, ही काही अशी त्यांची खूप इच्छा होती, अशा पद्धतीने नाही. तर परिस्थिती तशी निर्माण होते, की ज्याच्यामुळं पालकांना त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचावं लागतं. मला वाटतं या ठिकाणी आता सामाजिक संस्था, शासन, प्रशासन आणि शाळा या सर्वांनी एकत्रित येऊन या समस्येकडे गांभीर्याने पाहायला. हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा आपण एक चांगलं काम करू, म्हणजे एखाद्या मुलीचा दाखला आपल्याला अचानक मधूनच द्यावा लागतोय, तर त्याच्या मागची कारणं शोधून घेणं, त्यांच्या समस्या ज्या काही असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेता येते का? त्यांच्याशी संपर्क साधणं. तर पॅरलली मी बघतोय की अनेक सामाजिक संस्था देखील अशा पद्धतीनं काम करत असतात. मुलींसाठी स्कॉलरशिप दिल्या जातात किंवा मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना सहकार्य केलं जातं. अनेक ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. मग शिक्षण मोफत मिळत असताना स्कॉलरशिप मिळत असेल, तर मग अजून काही वेगळी कारणं आहेत की त्या मुलींना शिक्षण सोडावं लागतंय. तर त्या कारणांचा शोध शिक्षकांनी प्रथमतः घेऊन ही कारणं कशी दूर करता येतील आणि त्याच्यावरती काय उपाय शोधता येतील, याच्याकरिता या सामाजिक संस्था, शासनाच्या काही संस्था, महिला व बाल कल्याण विकास विभाग यांच्याशी संपर्क साधून आपल्याला एक काहीतरी ठोस कार्यक्रम करावा लागेल, की अशा मुलींसाठी आपल्याला काय करता येईल. या मुलींना आपल्या पायावरती उभं राहण्याजोगं कौशल्य आधारित काही प्रशिक्षण देता येतं. मी अनेकदा पाहिलं, की अनेक महिलांना तुम्ही कसे प्रशिक्षण देतात, तर त्यांनी शिलाई मशीन चालवण्याचं, कपडे शिवण्याचं असं काही त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मला वाटतं याच्या पलीकडे जायला हवं. महिलांचं काम ते नाहीये. त्यांच्याकडे जे पोटेन्शियल आहे, त्यांची ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता ओळखून त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि त्या त्या क्षमतांचा शोध घेणं हे देखील खूप खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, जीवनात जगण्यासाठी प्रत्येकच वेळी शिक्षण इतकं महत्वाचं आहे, त्याच वेळी आता कौशल्य देखील असणं खूप गरजेचं आहे. आणि अशी कौशल्य जर आधारित शिक्षण या मुलींचा देऊ शकलो आपण, तर मला वाटतं की ते या समस्यांवरच खरं तर एक चांगलं सोल्युशन असू शकतो, उपाय असू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद सर. आज तुमच्या समोर आमच्या शाळेतली एक विद्यार्थिनी उपस्थित आहे आणि तिला अतिशय उत्सुकता आहे तुमच्या कामाबाबत, तर ती तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. ओके. नमस्कार सर, मी शिशुविहार प्राथमिक शाळेची 7वीची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ओके. QR कोड काढण्याची जी कल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली? अच्छा, अच्छा. आमच्या शाळेतल्या मुलांसाठी मी पहिल्यांदा लॅपटॉपच्या मदतीनं काही व्हिडिओज दाखवणं, ॲनिमेटेड काही जे असतात ना YouTubeवरचे व्हिडिओज वगैरे ह्या गोष्टी मी मुलांना दाखवत असायचो आणि मग त्याचा जो काही डिजिटल कंटेंट होता, तर तो मी मुलांच्या पालकांच्या मोबाईलमध्ये पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देत असायचो. मग काही वेळा काय व्हायचं, की त्या मोबाईलमध्ये फाईल ट्रान्सफर करत असताना काही ते फाईल करप्ट होणं, फाईल फॉर्मॅट सपोर्ट न करणं, अशा अनेक समस्या पालकांना जाणवू लागल्या होत्या. आणि मग याच्यावरचा उपाय काय असू शकेल? याच्या विचारात मी असताना अ, मला जस्ट एका दुकानामध्ये मी गेलो त्यावेळेस तो कोड मी स्कॅन केलेला पाहिला. आणि मग नेमकं अशीच कन्सेप्ट आपल्याला शिक्षणात काय करता येऊ शकतं का? हा विचार घेऊन मी घरी आलो. आणि मला ॲक्चुअली त्यावेळेस तर याला काय म्हटलं जातं हे देखील माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मी Googleवरती इमेज सर्च करून विचारलं की हे काय आहे नेमकं? तेव्हा Googleचा रिप्लाय की "धिस इज क्यूआर कोड." मग मी हे क्यूआर कोड कसे तयार करतात, याचा शिक्षणात कसा आपल्याला उपयोग करता येतील. आणि मग जो माझा डिजिटल कंटेंट मी ड्राईव्हवरती अपलोड केला होता, त्याची लिंक मग मी प्रत्येक पानावरती क्यूआर कोड प्रिंट करून स्टिकर पेजवरती ते चिकटवून टाकले. आणि मग ते मुलं स्कॅन करून ते शिकायचे. तर मूळ प्रश्न असा होता की डिजिटल कंटेंट ॲक्सेस करता येण्यासाठी येणाऱ्या अडचणी, हा माझा समोरचा प्रश्न होता आणि त्याच्यासाठीचं सोल्युशन म्हणून हे क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकं त्याचा मला शोध लागला. त्यामुळे हे असं तुम्ही कायम समस्यांचाच शोध घेत समस्यांना फेस करत गेला तर तुमच्याकडे ते क्रिएटिव्ह आणि सोल्युशन मेकिंग एबिलिटी जी आहे ती तयार होत जाते.
नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे नवीन शैक्षणिक धोरण आहे आणि शारीरिक शिक्षणाच्या तासाला तर आपण मुलांना आपला जो ठरलेला अभ्यासक्रम आहे आपण तो घेत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण मुलांना शाळा सुटल्यानंतर मार्गदर्शनही करत असतो. पण हे नवीन शैक्षणिक धोरण आणि शारीरिक शिक्षण याचा संबंध आपण कसा जोडावा किंवा यासाठी आपल्याला कोणते वेगळे कौशल्य निश्चित उपाय केले पाहिजेत, त्याचं थोडंसं मार्गदर्शन हवं होतं कारण मी शारीरिक शिक्षणाची शिक्षिका आहे. तर तुम्ही शारीरिक शिक्षण याचा मात्र अभ्यास केलेला होता. याचं मला काय उत्तर दिसते की भारतात खेळ शिक्षण याला आपण दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि आपला मेन फोकस कोर सब्जेक्ट वरती जास्त राहतो की गणित असू दे, इंग्रजी असू दे, भाषा, विज्ञान अशा विषयांमधूनच मला आपल्याला वाटतं की आपल्या अॅनालिटिकल स्किल्स डेव्हलप होत असतात किंवा त्याच्यामुळेच आपण शिकल्यावर पुढे पैसे वगैरे मिळू शकतात, नोकरी मिळू शकते. स्पोर्ट किंवा खेळ हा देखील एक चांगला करिअरचा भाग होऊ शकतो. हा खरा हळूहळू विचार रुजत चाललेला आहे. अनेक खेळाडू आपण बघितले असतील, महिला स्पेसिफिकली सानिया मिर्झा असेल किंवा सायना नेहवाल असेल, पी.व्ही. सिंधू असेल, या देखील मुली आता क्रीडा क्षेत्रामध्ये खूप प्रगती करते आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आता अनेक मुली या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीनं पुढे विचार करतील. पण मग याच्यासाठी शाळा स्तरावरती काय व्हायला हवं, तर मला वाटतं अशा फॅसिलिटीज ज्या जागतिक दर्जाच्या असतात त्या शाळा स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर ते निर्माण होणं खूप गरजेचं राहतं आणि तसं भारतामध्ये फारसं होताना दिसत. पुण्यामध्ये बालेवाडी इथं ते स्पोर्ट विद्यापीठ आता ते स्थापन होतंय आणि तिथं खूप चांगली क्रीडा नगरी, तिथं चांगल्या फॅसिलिटीज आहेत. केवळ एका विशिष्ट ठिकाणीच आहे. तुम्ही चीनमध्ये गेलात तर तिथं जेव्हा स्पोर्ट्स साठीचं एक युनिव्हर्सिटी किंवा एक सेंटर असतं तर तिथं त्या ग्रामीण भागापर्यंत किंवा शहरी भागापर्यंत ते पोहोचलेलं आहे किंवा तिथून टॅलेंट येताना ते त्या पद्धतीने ट्रेन होतं. आपली मुलं जेव्हा बालेवाडीत येतील किंवा नॅशनलला किंवा स्टेट लेवलला येतील तेव्हा त्यांना कुठे त्या फॅसिलिटीज मिळायला सुरुवात होतं. तर हे कल्चर किंवा या फॅसिलिटीज त्यांना प्राथमिक स्तरावरती मिळायला सुरुवात झाली तर मग आपल्याला चांगले खेळाडू, देशाचं नाव उंचवणारे खेळाडू समोर येतील, ना की केवळ एकटे खेळाडू त्यांच्या स्वतःच्याच हिमतीवरती ते पुढे जाताना दिसतात. तर असं नाही, ते एकटीच सायना नेहवाल नको किंवा एकटीच सानिया मिर्झा नको, तर अशा हजारो सानिया मिर्झा तयार होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या क्रीडा शिक्षकांची देखील गरज असेल की जे अशा मुलांचं हिडन टॅलेंट जे म्हणतात की ते आयडेंटिफाय करतील लहान वयातच आणि तसं त्यांना स्किल डेव्हलप करतील आणि त्यांना त्या दिशेने घेऊन जातील. तर शिक्षकांचा खरं तर रोल महत्वाचा आहे. आपल्यालाच हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल की या मुलांचं स्पोर्ट्स स्किल्स जे आहेत आपण म्हणतो तर ते कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यासाठीच पुढे डेव्हलपमेंटसाठीचं पोषक वातावरण, कल्चर निर्माण करणं, याच्याकरिता सहाय्य करणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे सर की ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी सुद्धा आमच्या शाळेमध्ये येतात, मग त्यांची भाषा थोडीशी वेगळी असते, मग अशा वेळी त्यांना आम्ही काय मार्गदर्शन केलं पाहिजे? राईट. मी पण जेव्हा आमच्या परितेवाडीमध्ये गेलो तर तिथं पण त्या मुलांची आपली मराठी भाषा जी आहे ना ही पुण्यात वेगळी बोलतात, तुम्ही सोलापूरमध्ये आमच्या बोलतात, खेड्यामध्ये वेगळीच बोलतात. म्हणजे तो भाषा बोलण्याचा एक टोन जो आहे तो खूप वेगळा आहे आणि त्याच्यामुळे अनेकदा वेगळे गमतीदार प्रसंग निर्माण होतात. माझ्या शाळेत मी तुम्हाला माहितीये तो लाडू आपण खातो, बुंदीचा लाडू, तर तो बुंदीचा लाडू एका दिवशी मी डब्यामध्ये घेऊन गेलो होतो आणि मुलांसोबत आम्ही शेअर करत होतो. तर ते मी म्हणलं घ्या हा बुंदीचा लाडू, तर एक मुलगी म्हणाली की हा तर कळ्याचा लाडू आहे म्हटली. तर बुंदीच्या लाडूला कळ्या म्हणतात हे मला परत त्या दिवशी वेगळ्याच अर्थाने समजलं. असं काही वेगळ्याच शब्द आणि वेगळीच भाषा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बोलली जात असते. आता अशा वेगळ्या भाषा असणाऱ्या किंवा वेगळे बोलण्याची शब्द रचना असणाऱ्या मुलांसोबत कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करावं लागेल, बहुभाषिक मुलांना किंवा वेगळी भाषा असणाऱ्या मुलांशी कसा संवाद साधायला. मला असं वाटतं की आपण मुलांच्या प्रमाण भाषेत किंवा त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांना शिकण्यास प्रवृत्त केलं पाहिजे, ना की आपल्याला जी भाषा येते ती भाषा त्यांनी शिकावी असा अट्टहास धरता कामा नये. त्याच्यामुळे काय होतं की मुलांवरती ते अतिरिक्त प्रेशर येतं की आपण ती वेगळी भाषा पहिल्यांदा शिका आणि मग त्याच्यानंतर त्यातलं शिक्षण घ्या. त्याच्यापेक्षा शिक्षकांनी त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगणं खूप गरजेचं. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील
मातृभाषेचा हा आग्रह धरण्यात आलेला आहे की मुलांना प्राथमिक स्तरावरचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत दिलं जाणं फार महत्वाचं आहे. कारण ज्या वयात वारीचे जे टप्पे आपण ठरवून दिलेले आहेत त्या वारीच्या टप्प्यांमध्ये या वयात ती मातृभाषा मुलांसाठी कम्फर्टेबल झोन असते आणि त्या झोन मधून बाहेर पडायला त्यांना वेळ लागतो. तर मग तुम्ही जरी तुमची शिकवण्याची भाषा वेगळी असली तरी त्या मुलांच्या भाषेवरती अगोदर फोकस करा आणि त्याच्या पद्धतीनं त्यांना समजेल, त्यांच्या भाषेत समजेल याच्यासाठी शिक्षकांचा प्रयत्न असायला हवा, ना की मुलांनी तुमची भाषा शिकावी याच्याकरता तुम्ही फार प्रयत्न करू नयेत. अर्थात तुम्हाला हे शक्य नसेल तर जे शिक्षक ती भाषा बोलतात अशा शिक्षकांची, अशा ग्रामस्थांची मदत घ्या, जेणेकरून ते तुमच्यासाठी काम सोपं करतील आणि तुम्हाला इथून पुढे त्यांना त्यांच्या भाषेत समजेल असं शिकवता येईल. नमस्ते सर. सर्वप्रथम तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि पुढच्या तुम्हाला PhD साठी अत्यंत म्हणजे मनापासून शुभेच्छा सर्वांतर्फे, आम्हातर्फे. माझा एक असा प्रश्न आहे की मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावं म्हणून आता तुम्ही आमच्या मुलींसाठी म्हणजे त्या आभासी पद्धतीने आता जॉईन आहेत तर त्या मुलींसाठी थोडंसं सर इन्स्पिरेशन त्यांना मिळेल असं काहीतरी सांगा. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे सर की जी व्यावहारिक कौशल्य आहेत म्हणजे आता हे सर्व्हाइव्ह करण्यासाठी सर मुलांना शिक्षणाबरोबर बाकीची स्किल्स येणं अवगत आहेत. तर सर आम्हाला एक उदाहरण देऊन सांगताल की एखादं स्किल आम्ही डेव्हलप करण्यासाठी तसं करतच असतो आम्ही आमच्या क्लासमध्ये, पण थोडंसं डेव्हलप करण्यासाठी आम्ही काय करू शकतो सर की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण म्हणजे जीवनावश्यक कौशल्य जे आहेत त्या सर्वांचा विकास होऊन म्हणजे मूल नुसतं पुस्तकी किडा न बनता बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये हुशार असलं पाहिजे. तर एक तुम्ही आम्हाला उदाहरण देऊन सांगू शकताल का की कशा पद्धतीचं, आणि दुसरं असं आमच्या मुलींना प्रेरणा मिळेल असं काहीतरी तुम्ही सांगा. धन्यवाद सर. हा प्रत्येक जीव जन्म तर तो काही युनिक आहे. आपण इतरांसाठी नाही आहोत हे पहिला स्वतःला आणि समजून सांगा. किंवा आपण युनिक आहोत, एक्सेप्शनल आहोत. प्रत्येक मूल, प्रत्येक मुलगी, प्रत्येक जेव्हा आपण जन्माल्यानंतर काय वेगळं करणार आहोत हे आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी जन्माला आलोय, मी इतरांपेक्षा वेगळा युनिक आहे, माझं काय तशाच पद्धतीने युनिक असायला हवं. इतरांना फॉलो करण्यापेक्षा स्वतः वेगळी वाट तयार करा आणि त्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. अनेकदा अपयश येईल, अपयशामुळे तुम्हाला दुःख येईल, खचून जायला होईल, पण लक्षात ठेवा अपयशाचा देखील आहे मला दाखवायला मिळेल. जसं मी मगाचा देखील सांगेन, अनेक मोठे सक्सेसफुल व्यक्ती, शास्त्रज्ञ हे पहिल्यांदा अपयशित झालेले आहेत. लक्षात ठेवा अपयश मिळालं म्हणजे तुम्ही सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताय हे कायम लक्षात ठेवा. आणि त्या अपयशातून शिकण्याचा प्रवास मी देखील कायम ठेवलेला आहे. तर तुम्ही देखील तेच करा. अपयशी झालो याचा अर्थ आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची, त्याच पद्धतीने शिकण्याची इच्छा निर्माण होते आहे. दुसरी गोष्ट मॅडमने सांगितलं की कौशल्य आणि कशा पद्धतीने व्यावहारिक कौशल्य कशा पद्धतीने डेव्हलप करावी काय. तर या 21व्या शतकामध्ये काही कौशल्य फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबरेशन आणि क्रिएटिव्हिटी, 4C ज्याला आपण म्हणतो, हे फार महत्वाचे आहे. बघा, कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य. तुम्ही आज बघितलं असेल की अनेक ख्यातनाम वक्ते किती त्यांच्या वक्तृत्वातून अनेक लाखो समुदायाला भारावून टाकतात. असं म्हणतात ना की जो बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं काही गहू पण चांगलं सोनं वगैरे काही असं विकलं जाऊ शकत. तर संवाद साधणं, कम्युनिकेशन करणं हे फार महत्वाचे आहे. मुलींनो, अबोल राहू नका, घाबरू नका कुणाला. कारण मुली मी अनेक वेळा बघतो की लाजतात, लाजऱ्या बुजऱ्या असतात, कसं बोलावं त्यांना थोडी भीती वाटते. पण तसं स्वतःला कमी समजू नका. तुमच्यामध्ये जे असणारी कौशल्य आहेत किंवा जे तुमचं वेगळेपण आहे ते जगाला सांगणं, दाखवणं खूप गरजेचं आहे. हे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी विशेषतः आपल्याकडे इंग्रजी भाषेचा खूप एक हे आहे, प्रभाव आहे की इंग्रजीत बोलतो म्हणजे तो खूप हुशार आहे किंवा काय. तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजी शिवाय इतरही भाषा जगात खूप महत्वाच्या आणि खूप जास्त संख्येने बोलल्या जातात. स्पॅनिश भाषा आहे, जर्मन भाषा आहे. या भाषा शिकण्यासाठी आणि त्या भाषा बोलणाऱ्या आणि ट्रान्सलेट करणाऱ्यांची पण जगाला गरज आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने जर बोलायचंच असेल, संभाषणच करायचं असेल, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं असेल, तर एक वेगळी भाषा शिका, जर्मन भाषा शिका, स्पॅनिश भाषा शिका. त्या भाषेत देखील तुम्हाला चांगलं तुमचं करिअर करता येईल. दुसरं स्किल महत्वाचं आहे ते म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे भावनिक विचार न करता क्रिटिकली विचार करता म्हणजे फॅक्ट्स अँड फिगर्स, एव्हिडन्सेस, प्रूफ्स याच्यावरती आपले विचार मांडता येणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात कोणता डिसिजन न घेता त्या समस्येकडे आपल्याला तटस्थपणे विचार करून बघून त्याचा पद्धतीनं कसा सोल्युशन करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हेच करण्यासाठी याची उदाहरणं तुम्हाला तुमच्या पुस्तकात सुद्धा सापडतील. अनेक आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिकारकांचा विचार करा की त्यांनी कशा पद्धतीनं महात्मा गांधीजींचं उदाहरण घ्या की त्यांनी कशा पद्धतीनं अहिंसेच्या तत्वाचा आणि अहिंसेचा मार्ग कायम स्वीकारला, ना की ते सशस्त्र क्रांतीच्या मार्गाकडे गेले. म्हणजे तो विचार करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक त्यांचं असणार आहे आणि तो सस्टेनेबल होता हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. म्हणजे अशी उदाहरणं तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात देखील सापडतील. तर आपल्याला वेगळ्या नजरेतून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. बाहेरून प्रश्न, बाहेरच्या शाळांमधून प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले. त्यापैकी सुनीताताई वांजळे यांनी आपण एक प्रश्न घेऊयात आता. ओके सर. सुनीताताई वांजळे यांचा एक प्रश्न आहे आणि अजून एका शाळेतूनही प्रश्न आलेला आहे. दोन्ही प्रश्न एकत्रित विचारते तुम्ही कॉमन, कारण तुम्ही खूप छान सांगड घालून उत्तरं देत आहेत म्हणून. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या शाळांमध्ये, आमच्या वाचनात तुमच्याबद्दल जे जे आलं आम्ही मनापासून सगळ्यांनी वाचलेलं आहे, कारण तुम्ही आमच्या पुढे आदर्श आहात सर. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा इतर देशातल्या मुलांशी संपर्क घडवून आणलात ऑनलाईनद्वारे. तर याचं मुख्य कारण आम्हाला समजायला म्हणजे समजेल का? आणि दुसरं आहे की ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा वाढलेला स्क्रीन टाइम, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करता येईल का? की जो आमच्या पालकांचाही आहे, कारण आता मुलींना प्रचंड दृष्टीदोष आता आढळतोय. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं थोडीशी तुमच्या संमिश्र अध्ययन पद्धतीने द्यावी अशी विनंती करते. आणि या प्रश्नानंतर कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करते. ओके. तर बघा, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की आम्ही इतर देशातल्या मुलांशी संवाद साधतो किंवा तो घडवून आणतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे ती खेड्यातल्या मुलांची जी काही बुजरेपणा असतो किंवा आत्मविश्वासाची कमी असते, तर ती इतर देशातल्या मुलांसोबत संवाद साधताना तो बुजरेपणा, तो कॉन्फिडन्स वाढावा किंवा बुजरेपणा कमी व्हावा. याच्यासाठी आम्ही काय करायचो, तर व्हर्च्युअल फील्ड ट्रिप नावाचा प्रोजेक्ट चालू केलेला होता त्यावेळेस, की तिथं आम्ही पाठ्यपुस्तकात जे काही घटक आहेत तर ते जगाच्या पाठीवर कुठं ना कुठं ते अस्तित्वात आहेत. मग जे जिथं कुठं अस्तित्वात आहे त्या ठिकाणी आम्ही व्हर्च्युअली जाऊन तिथल्या शिक्षकांना संपर्क साधून तिथून ते लाईव्ह बघायचं. आता तिथल्या इतर देशातल्या मुलांशी बोलायचं म्हणजे त्यांची भाषा इंग्रजी आली. मग आता आपल्या मुलांची भाषा तर मराठी. मग आम्ही सुरुवातीला तोडकं मोडकं इंग्रजी, प्रसंगानुरूप आवश्यक असणारं इंग्रजी, ज्याला आपण सिच्युएशनल कन्व्हर्सेशन स्किल ज्याला आपण म्हणतो, की छोटे छोटे वाक्य सुरुवातीला मुलांना द्यायची, की ती वाक्य वारंवार उच्चारावी लागली की ते हळूहळू त्यांना तो सराव होतो. हा प्रोजेक्ट मधून आम्ही मुलांचा कॉन्फिडन्स तर वाढवलाच, पण अनोळखी व्यक्तीशी संवाद साधणं, कम्युनिकेशन स्किल ज्याला मग आम्ही उल्लेख केला, ते डेव्हलप करणं हे त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. आणि तिसरं म्हणजे इंग्रजीतून बोलत असताना दडपण वाटू नये, भीती वाटू नये याच्यासाठीचा सराव. कारण आमच्या मुलांना इंग्रजी बोलायचं असेल तर ते एकमेकांशीच बोलायचे, मग पण तेव्हा त्यांची मातृभाषा ती नसल्यामुळं त्या संवादाला खूप मर्यादा असायचं किंवा ते खूप कृत्रिम होतं. पण ती संवादाची संधी त्यांना मिळावी म्हणून आम्ही इतर देशातल्या मुलांशी बोलायचो आणि त्यांच्याशी संवाद साधून ही मुलं त्या इंग्रजी भाषेत चुकलं तरी आम्हाला चालायचं, कारण आम्ही चुक्यातूनच जास्त शिकतो. तर त्यासाठी म्हणून आम्ही हे व्हर्च्युअली इतर देशातल्या मुलांशी संवाद साधायचो. दुसरा तुमचा फार महत्वाचा प्रश्न आहे की या कोरोनाच्या काळामध्ये स्क्रीन टाइम वाढलेला आहे. अगदी 10-10 तास मुलं स्क्रीनच्या समोर बसतात आणि हे करतात. काही जणांना आता डोळ्याचे विकार होऊ लागलेले आहेत. हे बरोबर आहे, हे सत्य आहे की अशा पद्धतीनं आपण त्या दिशेनं मार्गक्रमण करू चाललेलो आहे. इथं आता दोघांची जबाबदारी आहे. तर एक म्हणजे त्या मुलांचे पालक आणि विद्यार्थी. पालकांनी आता मुलांना किती तास किती वेळ मोबाईल द्यायचा हे पॅरेंटल कंट्रोल, काही मोबाईल मध्ये ती सिस्टम असते की काही विशिष्ट कालावधीनंतर ती स्क्रीन जी आहे ती आपोआप काय होते, बंद होऊन जाते.
2 ते 4 मिनिटाच्या स्पॅन नंतर तुम्ही डोळे बंद करून थोडा वेळ डोळ्यांची हालचाल करणं किंवा विशिष्ट ठिकाणाहून बाहेर जाणं, हे देखील थोडे छोटे व्यायाम तुम्हाला करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल मुलांनो, तुम्हाला ते दृष्टीदोष निर्माण होतील. छोट्याशा स्क्रीनवरती दीर्घकाळ तुमच्या डोळ्यांना ताण पडला तर परत दृष्टीदोष निर्माण होतील. त्यामुळे ती वेळ तुमच्यावरती येऊ देऊ नका. अजून लहान वयात असे विकार निर्माण झाले तर पुढे भविष्यामध्ये त्याचं अतिशय वेगळं रूप त्या आजारांना लागू शकतं. त्यामुळे स्क्रीन टाइम वरती जर पहिल्यांदा कंट्रोल आणायचं असेल तर ते पहिल्यांदा काम पालकांनी करायचं आहे. पॅरेंटल कंट्रोल त्या मोबाईल मधला ऍक्टिव्ह करा आणि डिजिटल वेल बिंग नावाचे काही ऑप्शन्स मोबाईल मध्ये आहेत की जिथे तुम्हाला समजून जातं की तुम्ही ते करू शकता की हा मोबाईल किंवा हे इंटरनेट किंवा हे विशिष्ट ऍप्लिकेशन किती वेळच वापरलं गेलं पाहिजे. तेवढा वेळ संपत आला की ते ऍप्लिकेशन काय होतं, वर्क करणं बंद होऊन जातं. तर तशा डिजिटल वेल बिंग ऑप्शन्सचा मोबाईल मधला वापर करा जेणेकरून हा स्क्रीन टाइम तुम्हाला कंट्रोल करता येईल. आणि तिसरी महत्वाची जबाबदारी म्हणजे स्वतःचा स्वतःवरती कंट्रोल असायला हवा की हे मी केवळ माझ्या कामासाठी शिकण्यासाठी वापरतोय. तो वेळ संपला की मौज मजा टाइमपास करण्यासाठी आपल्याला इतर ठिकाण आहेत, मित्रांशी फोनवरती गप्पा मारा वाटल्यास चॅटिंग करण्यापेक्षा, किंवा घरातल्यांशी बोला, शेजारच्यांशी बोला, संवाद वाढवा. व्हर्च्युअल मित्र 5,000 फ्रेंड फेसबुकवर असण्यापेक्षा 5 मित्र जे मदतीला येतील असे 5 मित्र जोडा, ना की फेसबुकवरच्या मित्रांशी जास्त संवाद साधून व्हर्च्युअली त्यांचा संवाद वाढवण्यापेक्षा. मला वाटतं की तो स्क्रीन टाइम कमी करून आपल्या शाळेतल्या, घरातल्या किंवा शेजारच्या व्यक्तींशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपणाशी संवाद साधला याचा मला खूप आनंद होतोय. तुमच्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे मी आभार मानतो. वेळेअभावी आपल्याला सगळेच प्रश्न घेता आलेले नाहीयेत, पण पुढच्या वेळी कधी आपल्याला जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस आपण निश्चितपणे इतरही शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांची उत्तर देऊयात. या ठिकाणी मी आता थांबतो. धन्यवाद. सर, खरं तर प्रत्यक्ष तुम्ही आता शाळेमध्ये आमच्या यावं अशी खूप आमची इच्छा आहे. तर शाळेमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू सर. तर तुम्ही येऊन मुलींना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं हे वेगळंच काहीतरी अजून असेल असं म्हणजे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि आत्ताचा जो स्क्रीन टाइमचा जो तुम्ही प्रश्न विचारला होता तो अद्वंत शाळेतल्या ज्या जुलेखा इनामदार ताई होत्या त्यांनी तो विचारला होता आणि त्याचं उत्तर तुम्ही खूप समर्पक भाषेमध्ये दिलेलं आहे आणि हे खूप छान समजलं आम्हाला. तर सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीसाठी सर तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.